आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे घ्या. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुमचा पेशंट आता ठीक आहे, त्यामुळे बाकीच्यांना तुम्ही घरी पाठवलं तरी चालेल, फक्त एकट्याने थांबा, कारण तुमच्यामुळे इतरांच्या पेशंटांना त्रास होते. चालेल चालेल सांगतो. हो. नाना मी काय म्हणतो, तुम्ही आता समधी घरला जावा, मी थांबतो इथे. आंबू आता बरी आहे, काळजी करण्याचं कारण असं सांगितलं नसतं. आणि तसं बी फक्त आपली आंबू इथं नाहीये तर बाकीचे पेशंट बी आहेत. आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास नको. हा तुम्ही समजाने घेऊन घरला जा. नाही बाबा जया, मी आंबीला भेटल्याशिवाय ह्या दवाखान्यातनं बाहेर पाऊल बी ठेवणार नाही बघ. वय जया, एकदा आंबी बरी आहे का बघतो आणि मग जातो. हा अगं आत्या. जय, हे बघ मी काय म्हणतो, समतेशने एकदा बघू दे. रचित, तू काय करतोय तिथे? ते महत्वाचं आहे का? याला कामाची प्रोसेस म्हणतात. कधी आलं, कधी काम केलं आणि कधी गेला ते कोणाला कळतं कामा नाही. हो पण बिन सोड आता माया, इथं काय सिच्युएशन आहे ती सांग मला. अंबिका आता धोक्यातून बाहेर आहे आणि त्यांच्या घरच्यांना शंका आली की हे सगळं आपणच केलं. आपण पुरावे नाहीयेत म्हणून गप्प आहेत सगळेजण. ते समजलं तरी मला नाही फरक पडत. त्या अंबिकाचा जीव घेतल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. तेव्हाच माझा मोठा बदला पूर्ण होईल. आणि तो पूर्ण झाला की माझी राहिलेली शिक्षा मी आनंदाने पूर्ण करून येईन. काय प्लॅन काय डोक्यात? ते अंबिकाला कुठे ठेवलंय ती जागा दाखव. ते बघितलं की मला माझा प्लॅन करता येईल. म्हणजे रिकामच डोकं घेऊन आले. तुझ्या आईला तोंड बंद ठेवायला सांगा, नाहीतर ते ऑक्सिजनचा मास्क ना यांच्या तोंडाला लावीन. मा चला. जया, हे सगळे म्हणतात ते बरोबर आहे. काय अंबूला न भेटता घरी गेलीत तर जीवाला घोर लागून राहील त्यांच्या. भेटून घेऊ देत की एकदा. किती आवाज होतोय, किती दंगा होतोय इथं. कोणीतरी एका दोघांनीच फक्त इथे थांबा. हे बघा सिस्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण समध्यांची इच्छा एकदा अंबूला बघावं. एकदा अंबूला बघितलं असतं तर मनाचं समाधान झालं असतं. एवढंच. नाही म्हटलं. ठीक आहे, पण तिच्याजवळ कुणीही जाणार नाही, सर्वांना लांबूनच बघावं लागेल. वय चालेल. कुठे आहे ती नर्स? असेल इथेच कुठेतरी. जावा शोधा तिला आणि मी सांगतो तसं करायला सांगा. ही रात्र अंबिकाच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. उद्याची सकाळ मी तिला बघू देणार नाही, कारण उद्याचा दिवस राजेश्री यांच्या आयुष्यातला काळा दिवस असणार आहे. अंबू, हे पुरी, हे अंबू उठ की ग. अशी झोपून राहू नकोस, उठकी बाळ. जया, सांग की तिला उठायला. अंबू, बाळ अंबू, बघ अगं बघ कोण आले. आऊ आली बघ. आऊ, तू ते व्रत पूर्ण केलंस ना? बघ केवढा आनंद झालाय तिला. बोल बघू तिच्याशी. अंबू बोल की. अंबुताई, हो अंबुताई, डोळं उघडा की. बघाय तर राग्या पण आलाय. लई तळमळा लागलाय तुझ्यासाठी. 2 मिनिटं बोल त्याच्याशी. लई तळमळा लागलाय तो. म्हणजे सगळ्यांशीच बोल आता जरा.
नर्स 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 हे एवढे पैसे असू द्या यापेक्षा जास्त पैसे देईन मी तुला. या पैशात तुला हवं ते तू कर. फक्त माझी एक मदत कर छोटीशी. काय काम काय आहे? नाही हो, मी आजपर्यंत खूप प्रामाणिकपणे काम केलंय. माझी नोकरी जाईल. किती पगार आहे ग तुला? 20,000. 5 पट जास्त देईन मी तुला. माझं एवढं काम कर पण. अहो पण मी आज पकडले गेले तर जीवन सोडणार नाहीत मला हे लोक. अगं कसं पकडतील तुला? मी आहे ना. आणि काही चुकीचं नाही करायचंय तुला. तुझं जे काम आहे तेच तुला करायचंय. चूक बरोबर ते आम्ही करू. तुला या कामानंतर बक्षीस देईन मोठं. बघ तू संधी सोडू नकोस. बरं ठीक आहे, करेन मी तुमचं काम. पण कुठे काही कमी जास्त झालं तर माझं नाव येऊन देऊ नका. डोंट वरी, मी आहे. थँक्यू. ठीक. काय चाललंय हे सगळं? कोणी बोलवलं आज तुम्हाला? हॉस्पिटल आहे, चहाची टपरी नाही. सगळंच घरचे जमा झालेत ते. हो सिस्टर, लय ऐकून घेतलं तुमचं म्हणून काय पण बोलालोय. मगाशी पण ऐकून घेतलं. आता जर परत तोंडात एक शब्द काढला का नाही, इथल्या कात्रीनं जीभ कापी ना तुमची. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का काय बोलताय? सिस्टर, कोणी आत घेतलं यांना? तुम्ही आणलं का आत? होय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? आता डॉक्टर आज चुकून आले तर आपली नोकरी जाईल आणि शिवाय बोलून घ्यावं लागेल ते वेगळंच. अहो सिस्टर, इथं पेशंट सिरियस आहे आमचा आणि तुम्ही आम्हाला बाहेर जायला सांगताय होय? हे बघा, मी तुम्हाला लांबून बघायला आणलं होतं आणि आता तुमचं बघून झालेलं आहे. त्यामुळे बाकीच्यांनी घरी जा आणि एकानं कुणीतरी थांबा. ओय 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 आजी, आता झालं ना बघून. चला जाऊ आता समते. मी आहे तर. उगाच आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. त्यांनी त्यांचा शब्द पाळला, आपण आपला शब्द पाळ. जाऊ, काही लागलं तर मी फोन करतो. जा. जया, तुझ्या बरोबर मी पण इथं थांबतो. म्हणजे काय, जर कुठं जायला लागलं, काही आणायचं वगैरे झालं तर एकाला 2 असलेली बरी. थांबतो मी पण. हे बरं आहे. रग्यात तू थांब आणि दोघं मिळून काळजी घ्या. हा, जया, राघव, हे बघा, तुम्ही बी काहीतरी खाऊन घ्या. अरे तुम्ही बी 2 दिवस झालं उपाशीच आहे. आंबूची तब्येत बरी होईपर्यंत तुमच्या तब्येती बिघडाय नको. ठणठणीत पाहिजे. हा, खावा, पोटाचा हाल करू नका रे. वय मामा, आम्ही घेतो काळजी. तुम्ही जा. जा, चल नाना. काळजी घे ग पोरी. चला. चल. मला वाटतं घरी चालले ते. घरी चालले की कुठे नाश्ता पाणी करायला, त्यांनाच माहिती आता. नाश्ता पाणी करायला कसं जातो? ही काय वेळ? इथे कुठे मिळणार आहे? मी आलो. कुठे चालला? एका संधीची वाट बघत होतो. तिचं सोनं करून येत. कसं आहे ना, संधी मिळाली की ती साधायची असते. तुमच्यासारखा हातावर हात ठेवून नाही बसत मी. तू आता माझं तुझं करत बसणार आहेस का? तेवढा वेळ पण नाही आम्हाला. आलो मी. अरे माया, कुठे गेला आता हा? माहित नाही ग, पण काहीतरी प्लॅन नक्की असणार यांचा.
सरळ डोक्याने प्लॅन केला म्हणजे ठीक, नाहीतर याने करायचं आणि आपण भरायचं. मला काय वाटतं, आपण इथे थांबणं योग्यच नाही. उगीच कोणी पाहिलं तर संशय. आपण कुठे दुसरीकडे लो. चल. या बहिणीसोबत या भावाचाही गेम वाजवता आला असता, सोन्याहून पिवळं झालं असतं. जया, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. जाऊन ये. हे औषधं लागतील, आता घेऊन. आता लगेच लागणार काय? 5 मिनिटांना आणलं तर चालेल काय? नाही म्हणजे माझा भाऊ बाहेर गेलाय, तो येईल 5 मिनिटात. अर्जंटच आहे, पेशंटला लगेच लागणार आहे. बरं ठीक आहे, द्या. सत्याचा टिळा लावला होता ना तू? काय मास होता गो तुझा कोर्टात. सत्याच्या बाजूने लढणार, न्याय मिळवून देणार. आता जा वरती आणि बस तिथंच न्याय निवाडा करत. तुम्हाला 7 वर्ष शिक्षा मिळवून द्यायची व्यवस्था केली होतीस ना? नाही मग आता जशाच तसं होऊन कसं चालेल? जरा तुला एक्स्ट्राच द्यायला पाहिजे की. लय पुण्य केले ना तू. डायरेक्ट मुक्तीच देतो तुला. काही कमी पडू देत नाही. मर तिची आहे. बाय बाय अंबिका, सुखी राहा. ए टोपी, इथली नर्स कुठे गेली? आणि इथं पेशंट जवळ एक आमचा माणूस बसला होता, तो कुठे? नाही मी आत्ताच आलो ना सर. तू काय करतोयस इथं? नाही म्हणजे इथं आल्यापासून मी बघतोय इथं फक्त नर्सच येतात. तू कुठनं आलास? ब्रेक झाला ना सर त्यांचा. सलाईन संपलं का बघायला आलो होतो. येतो मी.
रणजित, का घाबरला काय इतका तू? थोडक्यात वाचलो आता. म्हणजे अहो, त्या अंबिकाचा जीव घेत होता तेवढ्यात तिथं राघवाला. जरा कमी पकडलंच होतं त्यानं मला. पकडलं असतं ना तर संपवलं असतं त्यांनी तुम्हाला. बोलणं सोपं असतं रणजित, करणं अवघड. आम्ही उगीच एवढी वाट नाही बघत, उगीच एवढे प्लॅन नाही करत, कारण आम्हाला माहिती आहे ते लोक कसे आहेत ते. आणि काय हो, फोनवर तर एवढ्या फुशारक्या मारत होता ना, काय तर म्हणे टुकार का. आता कळलं असेल रणजित, जवळपास स्वतःच्या आयुष्याची शेवटची रेस टच करून आलात तुम्ही. नाही जमलं ना तुम्हाला पण काय? ए, तो राघवाला नसतं ना एवढ्यात अंबिका वर पोचली असती, समजलं. आणि एक प्लॅन फेल केला म्हणून काय आलं? तुमच्यासारखे 10 प्लॅन फसणार नाहीत माझे. हो हो, बघू ना, मी पण इथंच आहे, बघते काय करताय ते. हा, बघा बघा बघा. हो, बघणारच आहे. हळू ना, हॉस्पिटलमध्ये होतो आपण, विसरलात का तुम्ही? आणि आपल्या आपल्यात काय भांडतात? माया, काय झालंय तुला? जरा एकमेकांची उणी दुनी काढण्यापेक्षा ना त्यांच्यामध्ये भांडणं कशी लागतील ते बघा. त्या अंबिकाला मारण्याचा विचार करा जरा. काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे, मागून वार केला पाहिजे, कुणालाही कळणार नाही असा. अरे जया, कुठे गेलतास तू? इथं अंबिका एकटीच आहे, कोण नर्स वगैरे पण नाही. असं जाऊ नकोस रे बाबा. अरे हे काय, औषध आणायला गेलतो, नर्सनेच पाठवलं होतं. अरे आता 1 तास झाला औषधं सांगून, त्यानंतर पुन्हा औषधं सांगतात. एकाच वेळेला सांगता येत नाही काय? अरे तेच तर, मी विचारलं तेच नाही, पण त्या म्हणल्या लगेच पाहिजे म्हणून गेलतो. कर, काय झालं? नाही काय नाही. अरे पण तू थांबायला पाहिजेस ना मी येईपर्यंत. नर्स, हे घे औषध. ए पिंटू, इकडे इकडे. हा बोला मॅडम. जरा 3 कटिंग चहा घेऊन ये ना. हो, आणतो. मिस केलाय मेसेज, जरा चेक कर. याचं काय? गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आहे, झोपेच्या गोळ्यांचं. पटकन जा आणि घेऊन ये. आता या गोळ्या आणून काय करणार आहे? आधी गोळ्या तरी होत, मग सांगते ना तुला सगळं. आले. राघव, राघव. काय रे जया? मी काय म्हणतो, इथं दोघं बी तात करत बसण्यापेक्षा तू बाहेर जाऊन बाकड्यावर झोप जा. अरे नाही, मी थांबतो इथं, तू जाऊन झोप जा. राघव, जा म्हणलं ना. अरे तुझ्या डोळ्यात झोप बघ किती आहे. 2 रात्री झोपला नाहीस, जा झोप जा. अरे पण जया, तू पण झोपला नाही आहेस. अरे मला सवय आहे जागरणाची. तू जा, झोप जा. मला झोप आली की मी उठवतो तुला. जा. बर, तुला झोप आली आणि जर काही लागलं आणायचं वगैरे असलं तर मला नक्की उठव. हा, होय. तुझ्या एका कामासाठी डोका आउट केलं त्या मेडिकल वाल्या. मॅम, तुमचे 3 चहा. अरे ऐक ना, अजून 2 चहा दे. नाही, इथे नाही, आतमध्ये इमर्जन्सी वॉर्ड मध्ये. तिथं हा, आणि हे घे. 2 कप चहाचे तुला 5,000 मिळेल. हा, उधळा, नाहीतर पैसा भंडारासारखाच आहे तुम्हाला. वाटा खिरापती. वाटणारच आहे, पण याने आधी काम तर करू दे. याने केलं तर ठीक आहे, नाहीतर दुसरं कोणीतरी करेल. जस्ट 2 चहाचे 5,000 मिळतील.
बघ फायदाच फायदा आहे त्याचा. नाही 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 मॅडम, तुम्ही सांगा, मी करतो. गुड. कोण? म्या पिंटू चायवाला. जयदेव साहेब तुम्हीच काय? वय चाय आणलाय तुमच्यासाठी. चहा? चहा कोणी सांगितला? ते बाहेर साहेब बसलेत ना, त्यांनी तुम्हाला चाय द्यायला सांगितली. कोणी सांगितलं असेल. बरं ये घेऊन ये. दे. जातो. राघव साहेब तुम्हीच काय? हा मीच. ठीक आहे, गरम गरम चाय. मला नकोय चहा, मी काय मागवलेला नाही. तुम्ही नाही हो, ते आत्ते साहेब बसलेत, त्यांनी सांगितलं. कोणते दाढीवाले? होय होय. अच्छा द्या.